पण शिक्षक भरतीसाठी जे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे 24/2/2024 याविषयी बोलणार आहोत. अनेक चॅनलवर यादी आज जाहीर होईल, उद्या जाहीर होईल असं सांगत असताना पवित्र पोर्टलवर आलेलं हे नोटिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वांच्या दृष्टीनं जे खात्रीशीर माहिती देणारे एकमेव आणि एकमेवाद्वितीय असलेला सोर्स म्हणजे पवित्र पोर्टलवर अधिकृत वेबसाईटवर जाणं, त्यातील न्यूज बुलेटिनवर जे नोटीस येतात ते पाहणं, त्यानुसार गव्हर्नमेंट काम करत असतं. इतर लोकांच्या सांगण्यावरून गव्हर्नमेंट काम करत नसतं. तर यामध्ये पहा, शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 24 तारखेला काय प्रसिद्ध झालं आहे ते. पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक भरती व याद्या संदर्भात अनधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हाच एक विश्वासार्ह मार्ग आहे. सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे मत वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे, अशा प्रवृत्तींना दूर करावे. याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे. पुढील 2-3 दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे. अशा संदर्भाने या ठिकाणी न्यूज बुलेटिन हे पवित्र पोर्टलवर आलेलं आहे. हेच बुलेटिन अधिकृत सोर्स शिक्षकांसाठी, भावी शिक्षकांसाठी आहे. तो सर्वांनी लक्षात घ्यावा आणि याच वेबसाईटला म्हणजे पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला जी माहिती अधिकृत माहिती असते ती नियमित पाहत जावी. इतर चॅनलवरून ज्या घोषणा होत आहेत त्या घोषणांकडे लक्ष देऊ नये. त्या घोषणा सत्य असतीलच असं सांगता येत नाही. त्यांचा महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न होत आहे असं पवित्र पोर्टलवर आलेल्या अधिकृत सूचनेमध्ये नमूद केलेलं आहे. तरी भावी शिक्षकांनी थोडा संयम पाळावा आणि 2-3 दिवसानंतर जे न्यूज बुलेटिन आहे पवित्र पोर्टलचं त्यामध्ये जाऊन आपल्या याद्या लागल्यात का नाही लागल्या हे पाहावं. 2-3 दिवसात याद्या लावण्याचं काम होणारच आहे. तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद.